बीडमध्ये एक बी टीम नावाची टोळी आहे आणि त्याच्यावर प्रशासन जे पोलीस प्रशासन जे कारवाई करत त्यांनी काही नावं देखील मीडिया समोर जाहीर केली. यांच्यावर कारवाई होण्याचं त्यांचं म्हणणं. मी सकाळीच बोललो याविषयी. बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची, असंच बीडचं बिहार त्यांना करायचं आहे. आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल. सिडको प्रकल्पावर यांचं स्थगितीचं आहे, परंतु यांनी प्रकल्प व्हावा असं म्हटलं. हे बाबा, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. मग जे मूळ शेतकरी त्यांना द्यावे ना ती भूसंपादनाची रक्कम. या 5 जणांना का द्यायची? शेतकऱ्याची जमीन बेभाव घ्यायची कवडीमोल भावानी आणि 4-5 व्यापाऱ्यांनी मोठ्या किमतीत त्याचा मोठा वसूल करायची. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला द्यावा ना. अर्जुन खोतकर म्हणा करा प्रकल्प. धक्क्यावर अशी चर्चा आहे की सूचना उभारण्या गटाची कार्यकर्ते म्हणून गळती लागली. आता तुमच्याकडे कुठं दबकावा झाला? हे सगळे लोक तिथं आलेले आहे. आणि हे कोण? आम्ही सगळे बसलेलो नाही इथं. लक्षणीय असं कोण म्हणे तुम्हाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना शिवसेनेतील तुमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना वरिष्ठांकडून विरोध झाल्याच्या चर्चा आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश झाले नाहीत. नाहीतर जालन्यातून काही प्रवेश झाले असते अशी जालन्याच्या वर्तुळात चर्चा. हे पण प्रलोभन देण्याचं त्यांचं काम चालू आहे. या प्रलोभनाला सर्वसामान्य शिवसैनिक बोलणार नाही. सगळे लोक शिवसेनेचे जागच्या जागेवर जे बाजारात मांडलेले होते त्यांची विक्री झालेली. बीडमध्ये एक बी टीम नावाची टोळी आहे आणि त्याच्यावर प्रशासन जे पोलीस प्रशासन जे कारवाई करत त्यांनी काही नावं देखील मीडिया समोर जाहीर केली. यांच्यावर कारवाई होण्याचं त्यांचं म्हणणं. मी सकाळीच बोललो याविषयी. बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची, असंच बीडचं बिहार त्यांना करायचं आहे. आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल. सिडको प्रकल्पावर यांचं स्थगितीचं आहे, परंतु यांनी प्रकल्प व्हावा असं म्हटलं. हे बाबा, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. मग जे मूळ शेतकरी त्यांना द्यावे ना ती भूसंपादनाची रक्कम. या 5 जणांना का द्यायची? शेतकऱ्याची जमीन बेभाव घ्यायची कवडीमोल भावानी आणि 4-5 व्यापाऱ्यांनी मोठ्या किमतीत त्याचा मोठा वसूल करायची. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला द्यावा ना. अर्जुन खोतकर म्हणा करा प्रकल्प. धक्क्यावर अशी चर्चा आहे की सूचना उभारण्या गटाची कार्यकर्ते म्हणून गळती लागली. आता तुमच्याकडे कुठं दबकावा झाला? हे सगळे लोक तिथं आलेले आहे. आणि हे कोण? आम्ही सगळे बसलेलो नाही इथं. लक्षणीय असं कोण म्हणे तुम्हाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना शिवसेनेतील तुमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना वरिष्ठांकडून विरोध झाल्याच्या चर्चा आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश झाले नाहीत. नाहीतर जालन्यातून काही प्रवेश झाले असते अशी जालन्याच्या वर्तुळात चर्चा. हे पण प्रलोभन देण्याचं त्यांचं काम चालू आहे. या प्रलोभनाला सर्वसामान्य शिवसैनिक बोलणार नाही. सगळे लोक शिवसेनेचे जागच्या जागेवर जे बाजारात मांडलेले होते त्यांची विक्री झालेली.